फिलहाल तापमान में लगातार बढ़ोतरी हो रही है। नतीजा सड़कें सुनसान हो गई है। इंसानों की तरह जंगली जानवरों को भी बढ़ते तापमान से परेशानी हो रही है। जंगल में झीलों का जल स्तर कम हो रहा है। इसके चलते जंगली जानवर गांव में आ रहे हैं और अक्सर जंगली जानवरों और इंसानों के बीच संघर्ष देखने को मिलता है। इसलिए अगर जंगल में ही जंगली जानवरों के लिए पानी उपलब्ध हो जाए तो जानवर गाँव में नहीं आएंगे। इसलिए वन विभाग ने जंगलों में कृत्रिम जल स्रोत बनाए हैं। इस कृत्रिम जल स्रोत में 24 घंटे पानी उपलब्ध रहने के कारण दिन भर जंगली जानवर इस जल स्रोत में बैठे नजर आते हैं। मुळात वन्य प्राणी कोणताही असो त्याचे निसर्ग अधिवास त्याच्यासाठी सर्वात सुरक्षित असतो। तर या ठिकाणी वन विभाग भंडारा माननीय राहुल गवई सर उपवन संरक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वन विभाग भंडाऱ्यामधले सगळीकडे ज्या ज्या ठिकाणी वन्य प्राण्याला पाण्याची गरज पडेल त्या त्या ठिकाणी आम्ही कृत्रिम पाणवटे जे आहेत ते आम्ही या ठिकाणी तयार केलेले आहेत। पाणवटे तयार करण्यामागचा मूळ हेतू जो असतो तो असा असतो की वन्य प्राण्याला त्याच्या निसर्ग अधिवासामध्ये पाण्याची सोय व्हावी आणि मानव वन्य प्राणी संघर्ष घडू नयेत, त्याच्या घटना कमी व्हावेत। मानव वन्य प्राणी संघर्षामध्ये बऱ्याच वेळेस पशुधनाची हानी होतात, मानवास गंभीर व किरकोळ दुखापती होतात, वेळ प्रसंगी कधी कधी मानवाचा जीव पण जातो। तर ह्या घटना घडू नयेत, या घटना नियंत्रित आणण्यात यावा याकरिता या ठिकाणी वन विभाग भंडारा मार्फत कृत्रिम पाणवठ्यांची तयारी करण्यात आलेली आहे आणि वन्य प्राण्याला जंगलामध्येच पाण्याची व्यवस्था व्हावी, सोय व्हावी याकरिता प्रयत्न करत आहोत। आतापर्यंत म्हणजे भंडारा वन विभागात जवळपास 40च्या जवळपास आपण पाणवठे तयार केलेली आहेत। त्याचा फायदा बऱ्याच ठिकाणी वन्य प्राण्यांना होत आहे।